आइए हजरात गिरामी, हम अब एक मराठी की तकरीर सुनते हैं और उस तकरीर को सुनाने से पहले एक ऐलान कर देना मुनासिब समझता हूँ कि हमारे सदर मोहतरम ने अभी बड़ी खुशी का ऐलान किया है कि प्रोग्राम इंशाअल्लाह 11 तक चलेगा। इसका परमिशन भी वो ला चुके हैं। अल्लाह ताला उनके जान माल में उम्र में बरकत अता फरमाए। इसलिए हम भी ज़्यादा तवील प्रोग्राम को नहीं करेंगे, चंद प्रोग्राम बाकी रह गए हैं, जहाँ तक हो सके उसको समेटने की कोशिश करेंगे। आइए मराठी की तकरीर आपके सामने पेश करेंगे अल्तमश खान अयाज खान। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। मी आता आपल्या समोर कुराण मधील एक सूत्राचे वाचन केले आहे। त्याचा अर्थ असा आहे की एक दूत सांग की परमेश्वर एक आहे, तो एक मात्र कृपावंत आणि दयावंत आहे। तो नाही कोणाचा पिता आहे, नाही कोणाचा मुलगा, त्यासारखा दुसरा कोणीही नाही। काही खरी गोष्ट नाही की जेव्हा आम्ही ताऱ्यांनी भरलेले आकाश, खूप मोठी जमीन, अखंड समुद्र आणि उंच पहाड, वाटे, झरे, नद्या पाहतो तर आपल्या मनात निश्चितचे विचार येते की यांचा तरी कोणी मालिक असावा, कोणी आहे ज्यांनी हे सर्व बनवलेले आहे। नंतर आम्ही एक पाऊल पुढे वाढवतो आणि विचार करतो की रात्री येते, दिवस बुडतो, पहाट होते, संध्याकाळ होते। सृष्टीचा हा कालचक्र ठराविक व्यक्त सुरू आहे, त्यामध्ये काही बिघाड नाही। चंद्र आणि सूर्य आपल्या वेळेवर निघतात आणि वेळेवर बुडतात। त्यामुळे आम्हाला निश्चितच करते की या जनाला कोणीतरी आशा देणारा आहे, त्याला कोणत्याही पर्यवेक्षकाची गरज नाही। तो सर्व जगाचा कृपावंत आहे, तो कोणाचा आभारी नाही, त्याला जे पाहिजे तो करतो, त्याला कोणी धरून ठेवणारा नाही। अगर त्याला धरून ठेवणारा असता तर जगाचा नियम चांगल्या पद्धतीने चालू शकला नसता। एक आयत आहे, लौकान फीहिमा आलिहातुन, अगर दोघांमध्ये म्हणजे धरती व आकाश या दोघांमध्ये परमेश्वर शिवाय कोणी दुसरा असता तर ते दोघे नष्ट झाले असते। जसे की एका राज्यात दोन राज्ये एकत्र राहू शकत नाही किंवा कोणत्याही संसदाचे जास्त अध्यक्ष होऊ शकत नाही, तर या जगाचे अनेक परमेश्वर कसे होऊ शकतात। प्रिय मित्रांनो, आपल्या संसदामध्ये अनेक अध्यक्ष निवडले असते तर काही संसदा चालू शकली असती। आम्हाला लोक मूर्ख नाही समजणार। आश्चर्य आहे त्या लोकांवर जे जगात अनेक परमेश्वर आहे असे म्हणतात। कोणी पिता, मुलगा आणि रूल कुदूस यांचे विचार निरखून पाहिला असता आणि कोणी हजारो देवी देवताला परमेश्वर बनवतात। परंतु खूप दुःखद गोष्ट आहे की लोक त्यांना मूर्ख म्हणायला संकोच करतात। प्रिय मंडळी संबंध, या भाषणामध्ये माझ्याकडून काही चुकी झाल्या असतील तरी मी एका सामान्य माणसासारखा माणूस आहे। माझ्याकडून काही चुकी होणे काही आश्चर्यजनक गोष्ट नाही। आपण सर्व मंडळीकडून निवेदन आहे की मला माझी चुकी कळवयात की मी कोणती चुकीची गोष्ट सांगितली तरी दुसऱ्यांदा ही चूक होणार नाही। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशाअल्लाह, बहुत ही अच्छे अंदाज में अल्तमश खान को 300 रुपये दिए गए हैं। हजरात गिरामी, एक और दिलकश प्रोग्राम आपके रूबरू होने वाला है। बड़ा ही प्यारा प्रोग्राम है। यकीनन इस प्रोग्राम को देखने के बाद में वो हजरात जिन्होंने बैतुल्लाह की ज़ियारत की है और वो हजरात जिन्होंने खाने काबा के चक्कर लगाए हैं, वो हजरात अपने उस दौर को याद करेंगे और वो हजरात उस दौर को याद करके सोचेंगे कि इसी तरीके से हमने भी खाने काबा के चक्कर लगाए